गाईस आता आपण जातो मुंब्रा देवीला. मुंब्रामध्ये आता पोचायला जस्ट मी आता निघालो घरातून. 5:30 वाजलेले आहेत. आज थोडं लेट निघतो कारण संध्याकाळचा व्ह्यूज वगैरे जरा चांगला असेल वरून, त्याच्यामुळे थोडं घरातून लेट निघालो आहे. पुढे आता लवकरात लवकर स्टेशनला जाऊन ट्रेन पकडूया. चलो बाय. जसे डोंबिवली रिक्षा स्टँडला पोहोचतो तुम्हाला रिक्षा देखील लगेच भेटते. रिक्षा देखील लवकरात लवकर स्टेशनला जातो आपण. मित्रांनो, स्टेशनच्या बाजूला असणारे जे मोबाईलचे दुकान आहे त्यांच्या बागेत केशरी पांढरे लागले होते. त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट केलेलं आहे आणि खूप भारी दिसायला. कारण मी पण जे याच्या आधी मी काम करायचं बलूनचं डेकोरेशन असं खूप मी पण आता बनवू शकतो ऑनलाईन. पण खूप भारी वाटतं. लवकरच रिक्षा पोहोचत आहोत. जस्ट स्टेशनला आपण पोहोचत आहोत. जसं पोहोचलो इथून जे मी फोटो वगैरे काढतो. आता आपण स्टेशनला पोहोचलो आहोत डोंबिवली स्टेशनला. लवकरात लवकर ट्रेन पकडण्यासाठी आपण वरती आहोत. आपल्याला जायचं आहे, इथंच जायचं आहे. वरती बघा डोंगर दिसत आहे खूप. आणि आपण इथून पटकन खाली जात आहोत. जे रिक्षा चेनच्या इकडं आपण क्रॉस करून जातो आहे. जसे आपण खाली उतरलो ही पायथ्याशी आपल्याला मुंब्रा देवीचा पायथा आहे. हा बघा गेट आहे. इथून आपण प्रवेशद्वार करू शकतो. प्रवेशद्वारांचा हे थार देखील लागले तर खूप अप्रतिम नवीन मॉडेल असल्यामुळे दिसायला देखील खूप छान. रिक्षा क्रॉस करून मी आता जस्ट पटापट चालत चाललो वरती पायऱ्यांचं. इथून आपण खालीच एक पाया पडून वरती सुरुवात करतो चढायला. खूप अजून चढायचा सुरुवात देखील केली आहे. हा इथून भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्ग क्रॉस करून जो हायवे आहे मुंब्राचा हायवे त्याच्या खालून जातो आपण. कारण वरती हायवेवरून जाताना अपघात वगैरे होते, त्याच्यामुळे आपली काळजी देखील घेतली आहे. त्याच्यामुळे जसं आता आपण खाली जात आहोत. आता वरती पोचलो आहे बघा. जसं वरती पोचलो खूप भारी वाटत आहे. आता तुम्हाला वरून पण व्ह्यू दाखवतो मी. थांबा. हे बघा हायवे. आपले जर संडेला सुट्टी होती त्या दिवशी पण ह्याच हायवेवर आपण कार पळवत होतो. टाटा पंच खूप मजा आली होती. 2-4 राऊंड एवढी फास्ट गाडी चालवतो. त्या साईडला गेलो होतो. हा बघा द्वार. इथून आपण आपला ब्लॉगची सुरुवात करूया. चला. वरूनच आपल्याला क्लायमेट दिसेल. हा पूर्ण मुंब्रा होता. खुशी आणि अजून चढायचं खूप आहे. काम नहीं वरती जाताना एक दादा देखील भेटला मला. तो पण खूप दमला होता. तो पण रेस्ट करत होता तिथून. तो पण जसं पाणी वगैरे पिऊन मी पण वरती पटकन निघतो. हा जो सीन आहे हा आपण वरती चालता वरती चढताना आपण हा बघितलेला आहे. इथे वर समोरून ट्रेन देखील वरतून दिसत आहे आपल्याला. सर्व स्टेशन वगैरे. अजून वरती गेलो तर अजून खूप असं अप्रतिम नजारा दिसणार आहे. ते देखील आपण बघूया. चला आता आपण धावत ह्याच्यासाठी तर लवकरात लवकर वरती पोचून आपल्याला आरती देखील मिळावी. वरती जाऊन आरती देखील होते ती आपण मिळवण्यासाठी धावत आहोत. खूप दम लागतो आहे तरी पण धावलेलं आहे. मध्ये स्टॉप घेऊन पाणी वगैरे पितो. वरून तुमच्यासाठी हा सीन दाखवत आहे. जेवढं वरती जातो आहे तेवढे हा ऑसम असा सीन आपल्याला दिसत आहे. अजून वरती जाऊन जी बघायला भेटणार आहे तुम्हाला ती खूपच भारी असणार आहे. पूर्णपणे
पूर्णपणे थकलो आहे, खूप वरती धावतच चढलो आहे. हां, अजून थोडं अंतर बाकी वरती पोचायला. हा जो व्ह्यूज बघा, जो व्ह्यूज दिसतो ना बघा, थोडंसं वास्तव वरती चढता जाता आरती देखील चालू झाली. आरती काय भेटणार नाही तरी पण आपण आता वरती चढूयात. चला. हे समोरच्या ते बिल्डिंग आहेत ना, हे आपला दिवा आहे. त्या साईडला आपले डोंबिवली कोपर आहे आणि हा मुंब्रा आहे मित्रांनो, पुरा दिवा. मुंब्रा जेवढा छोटा वाटतं तेवढं छोटा नाही, खूप मोठा आहे. वरून बघाल तर भरपूर मोठा दिसतो तुम्हाला मुंब्रा. फायनली वरती पोचलो आहे आणि खूप दमल्यामुळे थोडा श्वास घेऊन चप्पल वगैरे काढून आतमध्ये जातो मी आता. तुम्हाला बोललो देखील होतो की जेवढं वरती जाईन आणि तेवढं वरून तुम्हाला जे कॅमेऱ्याने नजारा दाखवणार तो अप्रतिम दिसेल. चप्पल तिथे ठेवले. फायनली मी पोचलो वरती बघा. तसं बघायला गेलं तर आज एवढी गर्दी नव्हती देवीच्या दर्शनाला, नाही तर कित्येक दिवस खूप गर्दी असते वरती चढायला, पण जास्त टाईम लागतो. वरून बघा मित्रांनो काय नजारा दिसत आहे मित्र. ज्या ट्रेनमध्ये आपण डेली प्रवास करतो ती ट्रेन बघा केवढी दिसत आहे. आपण जे राहतो त्या 2 बिल्डिंग आहेत तिथे मी राहिला आहे. मागचा संडे आपण या रोडनेच गाडी पळवत होतो. हे वाला रोड. ट्रॅव्हलिंग केली पाहिजे, भरपूर जागा फिरल्या पाहिजे. घरी बसून काय फायदा नाही. दुनिया बाहेरची जी दुनिया आहे ती तुम्हाला बघितली पाहिजे. त्याच्यासमोर तुम्हाला माझ्यासोबत ट्रॅव्हलिंग कधी यायचं असं मी ट्रॅकिंगला वगैरे जाते कुठं. आता जसे मला सुट्टी होती गेल्या संडेला सुट्टी होती. मी उरणला गेलो, अलिबागला गेलो, प्लस कर्नाला जाऊन आलो. आता जर मला आज 15 ऑगस्टच्या दिवशी सुट्टी मिळाली. घरी बसून बोर झालं होतं. मी झालो डायरेक्टली मुंब्राला आलो. मुंब्रा देवीचं दर्शन घ्यायचं होतं. ह्या रोज ट्रेनमधून ऑफिसला जातो. हे वरचं मंदिर बघतोय. बोललं कधी जाणार. आणि हा तो दिवस आहे ज्या दिवशी मी आज आहे 15 ऑगस्टचा दिवस. आपण ब्लॉग लवकरच मी आता पोस्ट करतो.
आज उद्यापर्यंत एडिटिंग करणार आहे मी ब्लॉगचं आणि लवकरच लवकर पोस्ट करतो. तुम्ही मागचा जरी ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या. ओके, आपण जसं वरती पोचलो तसंच आपल्याला पोचतो. आता चाललोय घरी. शूज वरतीच ठेवले होते. खाली आपण झालेलं दर्शन भेटलेलं. गर्दी एवढी नव्हती. वरतीच बघा का असं मस्त सीन भेटलेलं. 7 वाजलेले आहेत. 7 देखील वाजलेले आहेत. काय लोक जास्त जसं होते. आधी मला खाली मुंब्रा स्टेशनला पोहोचलं. जसं ऑफिस सर्वांचं सुटेल तसं शीन होईल. चल बाबा, माझ्यासारखे किती जण उतरत आहेत खाली आणि मी देखील उतरत आहे. से वरती चढायला जसं दमलो मी. घाम जेवढा आला तेवढं उतरताना काही वाटत नाही. पण जरा लवकर उतरवलं तर बरं होईल. घरी पण लवकर जायचं त्याच्यासाठी. उतरायला टाईम लागेल तर आपण हा जो ब्लॉग आहे इथेच संपवतो. आणि मला हा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या अजून काही ब्लॉग आहे ते पण देखील तुम्ही जरा बघा आणि सपोर्ट करा. जरा व्हिडिओला लाईक करा. जेवढं काही होईल तेवढं शेअर करा. कारण असेच ब्लॉग तुम्हाला येत राहतील बाहेरच्या ट्रॅव्हलिंगचे. कारण मला माहिती आहे कुणालाच टाईम नाही. घराबाहेर पडायला वेळ नाही भेटत. ऑफिस टू घर जर वीक ऑफ असतो, सुट्टी असते, त्या दिवशी तुम्ही बाहेर फिरायला जा. बाहेरची दुनिया खूप चांगली आहे. तर थोडा टाईम काढला पाहिजे आपल्या स्वतःसाठी. तो मी देखील काढत आहे. पहिलं मी पण फिरायला जायचो नाही. पण जसं बोललो बाहेरची दुनिया बघायची. जसं कलवाच्या टेकडीवरती गेलो मी. तिथून जी दुनिया बघितली त्याच्यानंतर अजून मला बाहेर फिरायला वाटलं. तर जसं आता मुंब्रा पण वरून जे छान दिसतं त्याच्यासाठी मी आलो होतो. जस्ट उतरते खाली. पायथ्याशी पोचलेलं आहे. खूप माणसं आहेत. चला बाय. खाली पायथ्याशी देखील आलो की एक मंदिर पडतो. हनुमान मंदिर आहे. त्याचं देखील दर्शन तुम्ही घेऊन आपला प्रवास इथून समाप्त करू शकता. छोटाच मंदिर आहे. दहा ते 15 मिनिट लागतात वरती चढायला आणि उतरायला 15 मिनिट लागतात. झालेलं आता आपण खाली पोचलेलो आहे. थोडी यात्रा झाली आहे पण ज्या मोबाईलची क्लिअरिटीमुळे जरा तो आपल्याला व्ह्यू आहे हा क्लिअर दिसत आहे. आणि बघा आपलं खाली पायथ्याशी आलेलो आहे. भेट आहे ना तिथे आले. हायवे आहे. हा हायवे असं वाटतं क्रॉस करताना ना आपल्याला वरून या साईडून एक आपल्याला भुयारी मार्ग आहे
त्याच्याने हायवे क्रॉस करू शकतो आपण. आपली सेफ्टी देखील बघितली गेलेली आहे. सो हॅलो गाईज, व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका.